राज्यातील टोल नाके उद्यापासून टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत। पहिल्या टप्प्यात 44 टोल नाके बंद होणार आहेत। उद्यापासून एसटीला कुठलाही टोल भरावा लागणार नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। दरम्यान या टोल नाके बंद करण्याच्या निर्णयाविरोधात काही कंत्राटदारांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला साफ नकार दिला। टोल नाके बंद होणाऱ्या कंत्राटदारांना 604 कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली आहे, मात्र कंत्राटदारांना 3000 कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता। मात्र कोर्टाने कंत्राटदारांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। महाराष्ट्रात एकूण 166 टोल नाके आहेत, त्यातील 73 टोल नाके सार्वजनिक बांधकाम खात्याचे, 53 MSRDCचे, 44 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहेत। यापैकी सार्वजनिक बांधकाम खात्याचे 34 आणि MSRDCचे 10 टोल नाके बंद होणार आहेत। उद्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये 44 टोल हा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आपण टप्प्याटप्प्याने पुढे चाललो। भुजबळ साहेब, आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय। एक मात्र निर्णय 44 टोल बंद करण्याचा आम्ही घेतला, तसा एसटी मात्र कुठल्याही टोलला तिथं एसटी पैसे देणार नाही, कारण आज सर्वसामान्य माणूस एसटी न जात असताना एसटीला टोल द्यावा लागू नये अशाही प्रकारचा निर्णय राज्य सरकारने प्रत्येक टोलच्या बाबतीमध्ये घेतलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।